आल्याचं घर असं खड्ड्यात आहे ना, मग तिथंपर्यंत स्कूटी म्हणजे स्कूटीवरती सामान ठेवल्यानंतर स्कूटी चढावर चढत नव्हती, म्हणून आम्हा दोघांना भाऊंना मला सगळं सामानांना डोक्यावरनं मेन रोडवर आणून ठेवायला लागत होतं आणि मेन रोडवरून आमच्या नवीन घरापर्यंत. म्हणजे असं कामात काम वाढत होतं. म्हणजे नुसत्या आमच्या पंढरीच्या वाऱ्याने हेलपाट्या चाललेल्या होत्या. एका टाइमवाला 3-4 गुटोळे आम्ही घेत होतो. त्यामुळे माझे पाय एवढे दुखायला लागले ना, जबरदस्त दुखायला लागलेले. कशी बसत होती मला माहित नव्हतं. मध्ये जर दगड बिगड आला तर आपटली म्हणूनच समजायचं. नशीब गाडी हाताखाली होती. मग काय काय खरं नव्हतं. शेवटी सगळी गटोळी झाली, सुटकेचा श्वास सोडला आणि तेवढ्यात आले गोळेवाले मामा. आईला लहानपणीचीच आठवण आली. किती खूप वर्षानंतर मी गोळा खाणार होते आणि मला खायचाच होता, कारण का तहान पण तेवढी लागलेली. 11 वाजलेले, 2 तास झाले आम्ही सामान येत होतो आणि ऊन पण पडलेलं. आणि मी त्या मामांकडून आहे ना अजून एक एक्स्ट्रा कलर, लाल कलर मागून आणला आणि त्याच्यावर जलजिरा म्हणजे खट्टा मिठ्ठा पावडर टाकलेलं भारी लागत होतं आणि ते उन्हामुळे वितळलं. मग मी द्रोवणमधून शेवटी ते पिलं.